नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्यातल्या तुलना करण्याच्या दुर्गुणामुळे आयुष्याचा खरा आनंद घेण्याचं विसरून जातो किंवा तो आनंद आपल्याला मिळतच नाही. कसा ते जाणून घेऊया आजच्या आनंदी कट्ट्यावरच्या या बोधकथेत. एक कावळा जंगलात राहत होता. तो खूप समाधानी आणि आनंदी होता. एक दिवस असंच उडता उडता त्याला सुंदर हंस दिसला. कावळ्याच्या मनात विचार आला की हा हंस किती पांढरा शुभ्र आहे नाही, मी खूप काळा आहे. हंस हा जगातला सगळ्यात सुंदर आणि आनंदी पक्षी असायला हवा. तो हंसाजवळ गेला आणि त्यानं तसं विचारलं, तू किती सुंदर आहेस, पांढरा शुभ्र आहेस, तू या जगात मला सगळ्यात आनंदी पक्षी वाटतोस. हंसानं उत्तर दिलं, हो, मला असं आत्तापर्यंत वाटत होतं, पण मी जेव्हा पोपट बघितला ना त्यावेळेस मला असं वाटलं की पोपट हा जगातला सुंदर आणि आनंदी पक्षी आहे. का? कारण पोपटाला छान रंग आहेत आणि तो माणसाची भाषासुद्धा बोलू शकतो ना. मग कावळा पोपटाकडे गेला. पोपटाला तो म्हणाला, पोपटा, मला हंसाने सांगितलं तू जगातला सगळ्यात सुंदर आणि आनंदी पक्षी आहे. मग पोपटाने सांगितलं, मला सुद्धा असंच वाटत होतं. मी मोर बघेपर्यंत खूप आनंदी आयुष्य जगलो. मला माझे 2 रंग आहेत, मला छान माणसासारखं बोलायचा प्रयत्न केला तर बोलता येतं. पण मग मला मोर दिसला. मोराला किती सुंदर पिसारा आहे आणि त्या पिसाऱ्यात किती सुंदर सुंदर रंग आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं ना की मोर हा सगळ्यात जगात सुंदर आणि आनंदी पक्षी आहे. मग आता कावळा उडत उडत एका प्राणी संग्रहालयावरनं चालला होता आणि त्याला खाली प्राणी संग्रहालयात एक पिसारा फुलवून नाचणारा मोर दिसला. त्यानं लगेच त्या मोराची भेट घेतली. त्या मोराला बघायला शेकडो लोक जमलेले होते. ते लोक तिथनं निघून गेल्यानंतर हा कावळा मोराजवळ गेला आणि मोराला म्हणाला, मोरा, तू किती सुंदर आहेस रे. म्हणजे बघ ना, तुझा पिसारा किती सुंदर आहे, तुझी चाल किती डौलदार आहे आणि हजारो लोक फक्त तुला बघण्यासाठी इथे जमतात. जेव्हा मला लोक बघतात ना तेव्हा मला हाकलून लावतात. पण तुझं तसं नाही आहे. तू या पृथ्वीवरचा सगळ्यात आनंदी आणि सुंदर पक्षी आहे असं मला आता अगदी ठाम वाटायला लागलं आहे. मोरानं उत्तर दिलं यावर. तो म्हणाला की हो रे, मलाही असंच वाटायचं. मी जगातला सगळ्यात सुंदर आणि आनंदी पक्षी आहे. पण तुला सांगू, माझ्या सौंदर्यामुळेच या प्राणी संग्रहालयात अडकलोय मी. या प्राणी संग्रहालयाचं खूप काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर मला जाणवलं की तू म्हणजे कावळा असा एकमेव पक्षी आहे की जो पिंजऱ्यात ठेवला जात नाही. म्हणून मी गेल्या काही दिवसापासून विचार करतोय, जर मी कावळा असतो तर आनंदानं सगळीकडे फिरू शकलो असतो. मंडळी, ही जी समस्या आहे ना तुलना करण्याची, ही आपली आहेच. आपण इतरांशी अनावश्यक तुलना करतो आणि दुःखी होतो. देवानं जे आपल्याला दिलं आहे ना त्यात आपण समाधानी राहायला हवं. कारण तुलना हे आपल्या दुःखाला आमंत्रण देणाऱ्या दुष्टचक्रासारखं आहे. आपल्याकडे जे नाही आहे त्यापेक्षा आपल्याकडे काय आहे हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्यात आनंदी राहणं हे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळंच आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानणारी व्यक्ती हीच जगातली सगळ्यात सुंदर आणि आनंदी असणारी व्यक्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर
नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.